नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 11वीच्या पाठामध्ये फिजिक्समध्ये आपल्याला पाहायचं आहे 11वा चॅप्टर मध्ये पाहायचं आहे इलेक्ट्रिक करंट थ्रू दी कंडक्टर्स आपल्याला पाहायचं आहे। या इलेक्ट्रिक करंट थ्रू दी कंडक्टर्स मध्ये भाग 6वा चालू आहे। 6 नंबर भागामध्ये आपल्याला स्पेसिफिक रेजिस्टन्स पाहायचा आहे। कोणताही मटेरियल आहे त्या मटेरियल मधून आपण पोटेन्शियल जर प्रोव्हाइड केलं किंवा त्या याच्यामधून पोटेन्शियल प्रोव्हाइड केल्यामुळे त्या ठिकाणी त्या कंडक्टर मध्ये करंट फ्लो होतो आणि तो करंट फ्लो झाल्यामुळे त्या ठिकाणी VI रेशो जो आहे तो कॉन्स्टंट राहतो ओहम्स लॉ नुसार। परंतु आपल्याला पाहायचं आहे की त्याच्यामध्ये जो काही रेजिस्टन्स आहे, एखाद्या मेटल मध्ये रेजिस्टन्स हा कोणत्या घटकावर डिपेंड्स आहे? हा रेजिस्टन्स मटेरियलच्या नेचरवर डिपेंड्स आहे। डिपेंड्स ऑन द मटेरियलच्या नेचर कसं आहे त्याचं नेचर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आपण मेटल्स पाहिलेले आहेत। काही मेटल कॉपर आहे, काही लोखंड आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वेगवेगळं आहे। इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये आउटर मोस्ट सेल मध्ये वेगवेगळे आहेत। मग हे कोणत्या घटकावर डिपेंड्स आहे हे आपल्याला त्या ठिकाणी मटेरियलचं नेचरवर अवलंबून आहे। हा पहिला पार्ट आहे, डिपेंड्स ऑन द मटेरियल नेचर। अनेदर इट इज डिपेंड्स ऑन द लेंथ, मेटल किती लांब आहे त्याच्यावरून त्याचा काय होईल, रेजिस्टन्स वाढल्या जाईल। जेवढं लेंथ वाढू तेवढे त्याचं काय होईल, रेजिस्टन्स इन्क्रीज होईल। त्यानंतर डिपेंड्स ऑन द क्रॉस सेक्शनल एरिया, जर आपण क्रॉस सेक्शनल एरिया कमी करत जाऊ तसा रेजिस्टन्स काय होईल, डिक्रीज होईल, इन्क्रीज होईल। आणि जसं क्रॉस सेक्शनल एरिया आपण त्या ठिकाणी मोठा करत जाऊ तसं काय होईल, त्याचा रेजिस्टन्स काय होईल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल। रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया। म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया वाढला की त्या ठिकाणी रेजिस्टन्स काय होतो, त्याच्या व्यस्त प्रमाणामध्ये बदलला जातो। एक वाढला तर दुसरा काय होतो, कमी होतो। क्रॉस सेक्शनल एरिया वाढला तर रेजिस्टन्स काय होईल, त्या ठिकाणी कमी होईल। क्रॉस सेक्शनल एरिया कमी झाला तर रेजिस्टन्स त्या ठिकाणी वाढला जातो। म्हणजे या प्रमाणामध्ये काय, तो रेजिस्टन्स कशा पद्धतीनं त्या याच्यावर डिपेंड्स आहे, या दोन घटकावर रेजिस्टन्स डिपेंड आहे। किंवा ज्या वेळेस त्याचं टेम्परेचर पर्टिक्युलर टेम्परेचर असेल त्या पर्टिक्युलर टेम्परेचर मध्येच त्याचे आपल्याला रेजिस्टन्स हा या 3 घटकावर डिपेंड्स आहे। म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय मांडता येईल, एक सेंटेन्स मांडता येईल या पद्धतीने आपल्याला स्पेसिफिक रेजिस्टन्स आपल्याला सेंटेन्स मांडता येईल। काय म्हणता येईल, ऍट अ पर्टिक्युलर टेम्परेचर द इलेक्ट्रिक रेजिस्टन्स ऑफ अ गिवन कंडक्टर directly proportional to length of the conductor and inversely proportional to area of cross sectional of conductor। आणि याच्यावरून आपल्याला मॅथमॅटिकल काय लिहिता येते, जर का रेजिस्टन्स आपण R या सिंबॉल न वापरला आणि L म्हणजे काय, लेंथ ऑफ कंडक्टर अँड R इज अ रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर असेल तर आपल्याला काय सांगितलं, डायरेक्टली प्रोपोर्शनल। हे डायरेक्टली प्रोपोर्शनल, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L। याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं। त्यानंतर आपण दुसरं इक्वेशन म्हटलं, काय म्हटलं, अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया। रेजिस्टन्स कशावर अवलंबून आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरियावर डिपेंड्स आहे। त्यामुळे आपल्याला काय इक्वेशन लिहिता येईल, R इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया। R इज प्रोपोर्शनल टू 1/a म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल। याला इक्वेशन नंबर 2 दिलं। आता पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशनला कंबाईन केलं, कंबाईन करून काय आलं, इट इज प्रोपोर्शनल टू L/A। परंतु प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इक्वल टू काय केलं, रो काय झाला, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट। त्यालाच आपण रेजिस्टिव्हिटी किंवा आपण त्याला काय म्हणतो, स्पेसिफिक रेजिस्टन्स। मग हा स्पेसिफिक रेजिस्टन्स आपण इक्वेशन काय दिलं, रेजिस्टन्स कशावर अवलंबून आहे, रो L/A। याला आपण इक्वेशन नंबर 3 दिलं। दिस इज युअर इक्वेशन नंबर 3। आता या इक्वेशन 3 ला आपण रिअरेंज केलं
की स्पेसिफिक रेजिस्टन्स रो किंवा रेजिस्टिव्हिटी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढायचा असेल तर ए तिकडे जाईल R into A डिवायडेड बाय L, म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी काय मिळेल, स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी हे कशावर अवलंबून आहे, तर त्या मटेरियलच्या रेजिस्टन्सवर अवलंबून आहे, त्यानंतर त्याच्या क्रॉस सेक्शनल एरियावर अवलंबून आहे, त्यानंतर लेंथ वर डिपेंड्स आहे. म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्स ची रेजिस्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी काढता येते. मग याचा जर रोचा आपण रेसिप्रोकल घेतला 1/ρ, म्हणजेच काय होईल, त्या मटेरियलची कंडक्टिव्हिटी म्हणतो. त्या मटेरियलची कंडक्टिव्हिटी काय दर्शविली जाते, 1/ρ रेसिप्रोकल ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स इज कॉल्ड एज कंडक्टिव्हिटी. त्याला आपण कंडक्टिव्हिटी म्हणतो. म्हणजे कोणताही मटेरियल त्याची कंडक्टिव्हिटी पाहिल्या जाते आणि त्याच्यावरून तो गुड कंडक्टर आहे का बॅड कंडक्टर आहे या ठिकाणी ठरवले जाते. म्हणजे इनव्हर्सली प्रपोर्शनल टू रेजिस्टिव्हिटी और रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी इज नथिंग बट कंडक्टिव्हिटी. म्हणजे त्या ठिकाणी कंडक्टिव्हिटी त्याची पाहिल्या जाते किती आहे, आणि हे मॅथमॅटिकली आपल्याला काढता येते रेजिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी. याच्यावर आधारित आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहे. कंडक्टिव्हिटी आणि रेजिस्टिव्हिटी पाहून घ्या. या ठिकाणी रेजिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, एक चार्ट दिलेला आहे. पहा पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे. रेजिस्टिव्हिटी ऑफ व्हेरियस मटेरियल, वेगवेगळ्या मटेरियलची रेजिस्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या टेबलमध्ये पेज नंबर 214 वर त्या ठिकाणी दिलेला आहे. पहा या ठिकाणी रेजिस्टिव्हिटी दिलेली आहे. रेजिस्टिव्हिटी ऑफ व्हेरियस मटेरियल, या पद्धतीनं आपल्याला मटेरियल दिलेलं आहे, रेजिस्टिव्हिटी रो. आता त्याचं युनिट काय आहे, RA डिवायडेड बाय L आहे. RA डिवायडेड बाय L म्हणजेच काय, ओहम मीटर. एरियाचं काय येईल, मीटरचा वर्ग, लेंथचं मीटर, म्हणजे त्याचं युनिट काय येईल, ओहम मीटर. आणि हे पहा प्रत्येक या ठिकाणी कंडक्टर सिल्वरची रेजिस्टिव्हिटी 1.59 गुणिले 10⁻⁻8 या पद्धतीनं रेजिस्टिव्हिटी प्रत्येकाची या याच्यामध्ये दिलेली आहे. वूडची सुद्धा रेजिस्टिव्हिटी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर नायक्रोमची सुद्धा, अलॉयची दिलेली आहे, अल्युमिनियम आहे, टंगस्टन आहे, आयरन आहे, मर्क्युरी आहे, काही सेमी कंडक्टर मटेरियल आहे, कार्बन, जर्मॅनियम, सिलिकॉन. त्यानंतर काही इन्सुलेटर्स दिलेले आहेत, ग्लास, मायका, रबर, टेलिफोन, वूड, एवढ्यांची त्या ठिकाणी काय दिलेली आहे, रेजिस्टिव्हिटी. त्या ठिकाणी रेजिस्टिव्हिटीचा चार्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि याच्यावरून आपल्याला प्रत्येक मटेरियलची रेजिस्टिव्हिटी आपल्याला काढता येते. हा एक प्रॉब्लेम आपण पाहूया. त्या ठिकाणी दिलेला आहे, एक्झाम्पल नंबर 11.6 आपल्याला सॉल्व्ह करता येते. त्यापूर्वी आपण या ठिकाणी पाहूया की याचं युनिट कशा पद्धतीनं आलेलं आहे. रेजिस्टन्स, स्पेसिफिक रेजिस्टन्सचं युनिट आपण कसं काढलेलं आहे, कशा पद्धतीनं फाइंड आउट केलेलं आहे. स्पेसिफिक रेजिस्टन्स, याचा फॉर्म्युला काय दिलेला आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्सचा रो इक्वल टू RA डिवायडेड बाय L. रो इक्वल टू RA डिवायडेड बाय L. रो मग स्पेसिफिक रेजिस्टन्स, यालाच काय म्हणायचं, स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा और रेजिस्टिव्हिटी इक्वल काय लिहिता येते, R चं युनिट काय, ओहम मध्ये मोजतात. एरियाचं युनिट काय, मीटरचा वर्ग, डिवायडेड बाय लेंथ कशामध्ये मोजतो आपण, मीटर. 1 मीटर, इथलचं 1 मीटर कॅन्सल झालं, काय येईल त्याचं युनिट, ओहम आणि मीटर, ओहम मीटर. म्हणून स्पेसिफिक रेजिस्टन्स युनिट आलं ओहम मीटर. आता पाहूया आपण त्या ठिकाणी प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. स्पेसिफिक रेजिस्टन्स आपण पुढे आपण पाहूया प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल.
आता या ठिकाणी एक्झाम्पल दिलेला आहे 11.6 मध्ये कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स पर मीटर ॲट अ रूम टेम्परेचर ऑफ ए कॉन्स्टंट अलॉय दिलेला आहे, वायर ऑफ डायमीटर 1.25 mm दिलेला आहे. रेजिस्टिव्हिटी ऑफ कॉन्स्टंट ॲट रूम टेम्परेचर इज 5 × 10⁻⁷ ओहम मीटर. म्हणजे ही रेजिस्टिव्हिटी दिलेली आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्स रूम टेम्परेचरचा दिलेला आहे. म्हणजे आपण गिव्हन या ठिकाणी लिहूया. गिव्हन दिलेला आहे, दॅट इज गिव्हन काय काय दिलेलं आहे या ठिकाणी. कॅल्क्युलेट आपल्याला रेजिस्टन्स पर मीटर काढायचा ॲट रूम टेम्परेचर. अलॉय ऑफ वायरची डायमीटर दिलेली, डी फॉर डायमीटर 1.25. त्यानंतर याचा स्पेसिफिक रेजिस्टन्स दिलेला आहे आपल्याला 5 × 10⁻⁷. रेजिस्टिव्हिटी 5.0 × 10⁻⁷ दिलं. डायमीटर 1.25 ला 2 ने डिवाइड केलं आपण, बेसकम 12, 0.6 आणि परत बे 2 4 आणि 1 उरला बे 5 10. 0.625 × 10⁻³ मीटर. mm दिलं, याला मीटर मध्ये कन्वर्शन केलं. हे ऑलरेडी काय दिलेलं आहे ओहम मीटर मध्ये. याचं युनिट बरोबर आहे, फक्त हे स्मॉलर युनिटला आपण मीटर मध्ये कन्वर्शन केलं. आणि नंतर रेजिस्टर त्याचं काय केलं आपण, डायमीटरचं रेडियस काढली, त्याची रेडियस आर काढली 0.625 × 10⁻⁻⁰. त्यानंतर आपण काय केलं की फॉर्म्युला त्या ठिकाणी मांडला. रेजिस्टिव्हिटी रो बरोबर आपल्याला लिहिता येईल RA/L. परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे, कॅल्क्युलेट रेजिस्टन्स पर मीटर. रेजिस्टन्स पर मीटर R/L आपल्याला काढायचं आहे. म्हणून आपण काय केलं, याला रिअरेंज केलं. R/L ला जसाला तसं ठेवलं. ए कुठं जाईल, याच्या भागाकारामध्ये ρ/A, म्हणजे ρ/A आपल्याला काढायचं आहे R/L. आणि किंमत दिली, ची किंमत दिली, ची किंमत दिली. या इथं दिलेला आहे R, परंतु आपल्याला क्रॉस सेक्शनल एरिया काढायचा आहे. कसा काढता येईल, πr². पायची किंमत टाका 3.14. ची किंमत दिली 5 × 10⁻⁷. 3.14 × टाकलं 0.625 × 10⁻³ चा वर्ग केला. वर्ग करत असताना या ठिकाणी याचा 10⁻³ चा वर्ग काय होईल, -6 होईल. आणि 0.625 आपण या ठिकाणी स्क्वेअर मध्ये लिहिलं. मग ऍज इट इज लिहू 5 × 10⁻⁷. 3.14 × 0.625 चा वर्ग. ऍज इट इज लिहिलं. 10⁻⁶ वर जाऊन काय होईल, +6 होईल. 10⁻⁷ मधून +6 केला तर काय होईल, 10⁻⁻1 येईल या ठिकाणी. आता डिनॉमिनेटर मध्ये ही किंमत जशाला तशी. आता याचा आपल्याला लॉग काढायचा आहे. लॉग जर या ठिकाणी गुणाकारात असेल तर बेरीज होईल आणि भागाकारात असेल तर वजाबाकी होईल. म्हणून आपण या ठिकाणी काय करू, अगोदर बेरीज काढू. डिनॉमिनेटर 3.14 × 0.625 याचा वर्ग. त्यामुळे मग 31/4 मध्ये लॉग आला, त्याचं कॅरेक्टर आलं 0.4969. हा याचा लॉग झाला. त्यानंतर हा 2 वेळेला आहे, मग याचाही लॉग काढला आपण 0.6125. बार 1.7959 हा त्याचा लॉग आला. हा लॉग किती वेळेला लिहायचा आपल्याला, 2 वेळेला आहे. 2 वेळेला लिहिला 1.7959. याची काय करायची आपल्याला, हे गुणाकारात आहे, याची लॉगची बेरीज करायची. आपण लॉगची बेरीज करू. बेरीज करू या ठिकाणी 9 9 × 18 27 ला 7 2 आहे. इथं झाले 8 या ठिकाणी 8 आणि हे किती झाले 10. हे टोटल किती झाले 8 आणि 10 18 झाला. म्हणजे या ठिकाणी 8 आला, या ठिकाणी 8 आला, 8 7. त्यानंतर या ठिकाणी 10 हे किती झाले 2 6 2 18 झाले. इथं 1 आला 9 18 27 28 ला
2 राहिले, 14 14 6 20 20 ला 0 2 आले, +2 हे बारीक बारीक -2 +2 कॅन्सल झालं, राहिले या ठिकाणी 0.887. मग या ठिकाणी याची वजाबाकी करायची, आता याची आणि याची वजाबाकी करायची. मग वजाबाकीमध्ये 0.6990 आणि त्याच्यामधून वजा काय करायचं, हा 0.887. मग याचा वजाबाकी केली आपण या ठिकाणी, 10 तून 7 गेले, 3 राहिले, 9 मधून 8 गेले, 1 राहिला, 9 मधून 8 गेले, 1 राहिला, 6 मधून 0 गेले, 6 राहिले. मग या ठिकाणी 6113 चा आपल्याला त्या ठिकाणी लॉग काढायचा. 6113 चा लॉग आला, अँटी लॉग काढला, याचा लॉग आला, याचा आपल्याला अँटी लॉग काढायचा. अँटी लॉग काढला किती आला, 4.080 आला, 4.808 आला. लॉग मध्ये बघा या ठिकाणी लॉग टेबल कसा, अँटी लॉग कसा बघायचा, या ठिकाणी 61 चा 1 मध्ये, 61 कुठे, या ठिकाणी 61 चा आपल्याला 1 मध्ये पाहायचं. 61 चा 1 मध्ये 4083, 61 चा या ठिकाणी किती आला, 0, 61 चा 0 मध्ये, 61 चा 0 मध्ये 4074 किती आला, 4074 आला, 4074. मेन डिफरन्स किती आला, त्या ठिकाणी मेन डिफरन्स आला त्या ठिकाणी 3 आला, 3 वजा केली तर किती आला, 4071 आला. मग या ठिकाणी लिहिलं 4071 into 10⁻⁻1, 4.071 कॅरेक्टर्स काय येईल, याचा 0 असल्यामुळं 4.071 आणि याच्यामधून -7 मधून 6 गेले, -1 राहिला, म्हणजे -10⁻⁻1 न गुणलं तर काय होईल, 0.4071. पाहता इथलचा जो आकडा आहे 7 आहे, इथं 0 आहे, 7 5 पेक्षा मोठा असल्यामुळं याचा शिफ्टिंग करायचं, अप्रॉक्सिमेट किंमत किती येईल, 417. तर या ठिकाणी 0 ला 1 करायचं, 0 ला 1 करायचं. जर त्याच्या पलीकडची संख्या जर 7 असेल, 5 पेक्षा मोठी असेल, तर राऊंड अप करायचं, त्याच्या अगोदरच्या संख्येला 1 न पुढे सरकायचं. म्हणजे किती आलं, 0.41 या ठिकाणी काय आलं, ओहम मीटर, ओहम पर मीटर काय आलं, या ठिकाणी रेजिस्टन्स पर मीटर किती आलेला आहे, ऍट रूम टेम्परेचर आपण काढलं 0.41. या पद्धतीने आपल्याला लॉग टेबल, आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना लॉग टेबल आणि लॉगरिथमिक या ठिकाणी आपल्याला ते कॅल्क्युलेट करावं लागेल. प्रत्येक वेळेला आपल्याला हे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी पाहावं लागेल. त्यामुळे लॉग टेबल या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे लॉगवर, तो एक पर्टिक्युलर त्या ठिकाणी सांगितलेलं लॉगरिथमिक टेबल पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला लॉग टेबल समजला की या ठिकाणच्या जे काही संकल्पना आपल्याला त्या याच्यामध्ये मांडलेल्या आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करता येईल. आता पाहूया आपण त्याच्यामधला पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे, रेजिस्टन्सचा पुढचा भाग पाहूया आपण नेक्स्ट. या आकृतीमध्ये व्हेरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर, टेम्परेचर नुसार रेजिस्टिव्हिटी कशा पद्धतीने बदलली या आकृतीमध्ये दाखवलेला आहे. एक्स ऍक्सिस मध्ये टेम्परेचर डिग्री केल्विन मध्ये दाखवलेलं आहे, 200 400 600 800 1000 आणि 1200 डिग्री केल्विन मध्ये टेम्परेचर दाखवलेलं आहे. त्यानंतर याची रेजिस्टिव्हिटी हे कॉपर मेटलचं दाखवलेलं आहे. या कॉपर मेटल मध्ये ओरिजिन पासून एक स्ट्रेट लाईन त्या ठिकाणी दाखवलेली आहे. ही स्ट्रेट लाईन मध्ये रेजिस्टिव्हिटी काय होते, चेंज होते. जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल त्याच्या प्रमाणामध्ये त्याची काय होईल, रेजिस्टिव्हिटी ही इन्क्रीज होते. म्हणून आपल्याला काही रेजिस्टन्स काय म्हणतो आपण, टेम्परेचर डिपेंडंट रेजिस्टन्स आहे. म्हणजे हाय टेम्परेचर शुड बी इन्क्रीजेस टू हाय 200 डिग्री केल्विन 400 डिग्री केल्विन
after 600 degree Kelvin, 800 degree Kelvin, 1000 degree Kelvin and 12,000 degree Kelvin. As whenever the current can be flowing in a circuit, there is a change in the temperature of metal. की करंट आपण जेवढा पोटेन्शियल जेवढा हाय वापरतो तेवढा त्याचा करंट वाढला जातो आणि करंट वाढल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, त्याच्या मटेरियल नेचरचं टेम्परेचर हा इन्क्रीज होतो. टेम्परेचर घटक इन्क्रीज झाल्यामुळं त्या ठिकाणी त्या मटेरियलची रेजिस्टिव्हिटी बदलल्या जाते. रेजिस्टन्स सारखाच आहे परंतु रेजिस्टिव्हिटी का बदलत आहे, कारण इट इज डिपेंड्स ऑन द टेम्परेचर फॅक्टर. त्यामुळे आपल्याला स्टडी करत असताना टेम्परेचर फॅक्टर नुसार रेजिस्टन्स कशा पद्धतीने बदलला जातो, हा टेम्परेचर फॅक्टर रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टिव्हिटी. समजा या ठिकाणी R0 म्हणजेच रेजिस्टन्स आहे ऍट 0 डिग्री सेंटीग्रेड. रेजिस्टन्स ऍट 0 डिग्री. आपण काय घेतलं, रेजिस्टन्स ऍट रूम टेम्परेचर किंवा 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आपण रेजिस्टन्स मेजर केलं. आणि आर टी या डिग्री सेंटीग्रेडला रेजिस्टन्स ऍट टी डिग्री सेल्सिअस. हे डिग्री सेल्सिअस आहे, डिग्री केल्विन आहे, त्याचं कन्व्हर्शन आपल्याला करता येते. ठीक आहे. हे ऍब्सोल्यूट डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय, 273 या ठिकाणी काय येईल, रेजिस्टन्स टेम्परेचर येईल. हे 200 ते 273 याच्यामध्ये काय असेल, त्याचं रेजिस्टन्स या ठिकाणी 4 असेल. परंतु याच्या दुप्पट ज्यावेळेस झालं त्यावेळेस काय होईल, इट शुड बी नियर अबाउट द 6 रेजिस्टिव्हिटी 6 होईल. म्हणजे अगोदर 4 रेजिस्टिव्हिटी, नंतर काय झाली, त्याची रेजिस्टिव्हिटी इन्क्रीज झाली. म्हणजेच हा टेम्परेचर नुसार काय होते, त्याच्या तापमानानुसार त्याची रेजिस्टिव्हिटी कमी होते किंवा वाढते. आपण एक सांगितलं की या ठिकाणी कलर कोडिंग मध्ये आपण सांगितलं की त्या कलर कोडिंग मध्ये चौथ्या बँड मध्ये ±1%, ±5%, ±20%, ±10%. हे काय पर्सेंटेज, हे म्हणजे त्या रेजिस्टरचा वेगवेगळ्या तापमानाला तो टेम्परेचर त्या ठिकाणी वाढल्यामुळे त्याचा रेजिस्टन्स त्याच्यामध्ये बदलला जातो. थोड्याफार प्रमाणामध्ये रेजिस्टन्स बदलला जातो. मग हा नेमका रेजिस्टन्स का बदलतो, त्यासाठी आपण पाहिलं की व्हेरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर. टेम्परेचर नुसार कशा पद्धतीनं त्या ठिकाणी रेजिस्टन्स व्हॅरी होतो. व्हाय दिस रेजिस्टन्स शुड बी व्हॅरी, it should be depends on the temperature versus resistivity. And why it is depends on that resistance temperature dependence, कारण काय होते की ज्या वेळेस आपण एखादा करंट फ्लो करतो, करंट जसा जसा वाढल्या जाईल तसं तसं त्याचं मोशन वाढल्या जाईल आणि मोशन वाढल्यामुळे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असताना त्याची कायनेटिक एनर्जी वाढली, तो एखाद्या मीडियम मधून फ्लो होत असताना त्या ठिकाणी फ्रिक्शन होते आणि त्या फ्रिक्शन मुळे आतमधल्या मटेरियलचं टेम्परेचर वाढल्या जाते आणि टेम्परेचर वाढल्यामुळे त्या ठिकाणी गरम होतो. ज्यावेळेस आपण एखाद्या मटेरियल मीडियम मधून करंट पास केला तर तो गरम होतो, म्हणजे कॉपर वायर गरम होतो. 0 डिग्री सेल्सिअस असेल तर त्याचं टेम्परेचर वेगळं असेल, तो त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. 0 डिग्री सेल्सिअस वरून जसं जसं इन्क्रीज होईल तसं तसं त्याची रेजिस्टिव्हिटी काय होईल, बदलल्या जाते. त्यामुळे आपल्याला रेजिस्टिव्हिटीचं इक्वेशन सांगत असताना आपल्याला रेजिस्टिव्हिटी ही आपल्याला टेम्परेचर डिपेंडन्स आहे. रेजिस्टन्स इज डिपेंड्स ऑन द चेंज इन टेम्परेचर, डिपेंड्स ऑन द टेम्परेचर फॅक्टर. हा टेम्परेचर फॅक्टर कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी इक्वेशन्स आपल्याला मांडता येईल की रेजिस्टन्स जो आहे हा रेजिस्टन्स मूळतः चेंज इन रेजिस्टन्स हा कोणत्या घटकावर डिपेंड्स आहे, चेंज इन रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इनिशियल रेजिस्टन्स.
म्हणजे त्या ठिकाणी रूम टेम्परेचरला रेजिस्टन्स किती बदललेला आहे, हा रेजिस्टन्स चेंज इन रेजिस्टन्स म्हणजे RT मायनस R0. हा कशाच्या प्रमाणामध्ये बदलतो, R0 च्या प्रमाणामध्ये बदलतो. ओरिजिनल टेम्परेचरला त्या ठिकाणी त्याची रेजिस्टिव्हिटी किती होती, ओरिजिनल टेम्परेचरला रेजिस्टिव्हिटी 4 होती, परंतु जसं टेम्परेचर चेंज झालं तसं त्याची रेजिस्टिव्हिटी बदलली. 4 वरून किती झालं, 6. 6 मायनस 4 म्हणजे 2 न तो रेजिस्टन्स बदलला गेला, RT मायनस R0. हा झाला RT, हा मायनस R0 झाला. ओरिजिनल होता 4, तो झाला 6. म्हणजे त्याच्यामध्ये चेंज इन रेजिस्टन्स, टेम्परेचरने किती रेजिस्टन्स बदलवला, 2 गुणिले 10 टू दी पॉवर मायनस 8 एवढा त्या ठिकाणी रेजिस्टन्स बदलला गेला. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी इक्वेशन्स आपण मांडलं, चेंज इन रेजिस्टन्स म्हणजेच RT मायनस R0. हा कशाच्या प्रमाणात जातो, R0 म्हणजे ओरिजिनल रेजिस्टन्सच्या प्रमाणामध्ये बदलला. 4 होता, 4 हून 6 झाला, 6 हून 8 झाला, 8 हून 10 झालं. याला म्हणतो आपण प्रमाणात बदलणे. तसंच हा कशावर अवलंबून आहे, RT मायनस R0 हा कोणत्या घटकावर अवलंबून आहे, टी म्हणजेच काय, टेम्परेचर. टी इज अ टेम्परेचर. स्मॉल टी ने आपण रिप्रेझेंट केलं या ठिकाणी. स्मॉल टी हा टेम्परेचर फॅक्टर म्हणून त्या ठिकाणी आपण वापरलेला आहे. स्मॉल टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. स्मॉल टी चा अर्थ काय, की कुठून किती बदललेला आहे, या ठिकाणी समजा 200 वरून 400 झाला म्हणजे चेंज इन टेम्परेचर. स्मॉल टी चा अर्थ काय, या ठिकाणी कॅपिटल टी मायनस T0. लक्षात आलं, कॅपिटल टी म्हणजे किती न बदलला आहे, तर पहा या ग्राफ मध्ये 273 वरून तो 473 झाला म्हणजे चेंज इन टेम्परेचर. या ठिकाणी फायनल टेम्परेचर, टी म्हणजे फायनल टेम्परेचर, हे म्हणजे इनिशियल 0 डिग्रीचं टेम्परेचर. इनिशियल किती होतं आणि फायनल किती होतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल, टी म्हणजेच काय लिहिता येते, RT मायनस R0 प्रोपोर्शनल टू T मायनस T0. लिहिलं काय, याला इक्वेशन नंबर 2 दिलं. इक्वेशन 1 आणि 2 ला आपण या ठिकाणी काय केलं, इक्वेट केलं. इक्वेशन 1 आणि 2 इक्वेट केलं तर काय लिहिता येईल आपल्याला, RT मायनस R0 बरोबर आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट देऊया त्याला, R0 इंटू T मायनस T0. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय दिलं आपण, अल्फा इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. त्या ठिकाणी अल्फाची व्हॅल्यू म्हणजेच काय, अल्फा इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. पाहून घ्या त्या ठिकाणी इक्वेशन्स आपण मांडलं, अल्फा T मायनस T0. लक्षात आलं, हा RT मायनस R0 या ठिकाणी आला. मग हा RT मायनस R0 म्हणजेच या ठिकाणी RT म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्स, RT मायनस R0 म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्स झाला. हा रो मायनस रो 0. हा RT म्हणजेच काय, स्पेसिफिक रेजिस्टन्स. हा काय झाला, स्पेसिफिक रेजिस्टन्स. RT मायनस R0 म्हणजेच हा काय झाला, रो मायनस रो 0 झाला. आणि हा काय झाला, R0 म्हणजेच रो 0 झाला. त्या ठिकाणी रो 0 आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे. हा रो 0 झाला. दिस इज इक्वेशन रो 0 पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर आता या ठिकाणी पुस्तकाप्रमाणे आपण त्या ठिकाणी इक्वेशन्स मांडूया. पण या ठिकाणी लक्षात घ्या, RT मायनस R0. मग आता ते पुस्तकाप्रमाणे लिहूया. RT मायनस R0 ला आपल्याला कसं लिहिता येईल, RT मायनस R0 अल्फा R0 T मायनस T0 लिहिलं. याच्यावरून RT बरोबर R0 तिकडे जाईल, इक्वल टू काय होईल, अल्फा R0 T मायनस T0. हा काय होईल, प्लस या ठिकाणी R0.
इथे R0 आहे, या ठिकाणी R0 आहे का, इथं R0 आहे. त्यामुळे आपल्याला काय लिहिता येते, इक्वल टू, या ठिकाणी काय लिहिता येईल, इक्वल टू R0 जर कॉमन काढलं तर इथं काय राहील, 1, इथं राहील 1 प्लस काय लिहिता येते, 1 प्लस या ठिकाणी R0 गेला म्हणजे रिमेनिंग काय राहिलं, अल्फा राहिलं, रिमेनिंग अल्फा. आणि इथं काय राहिलं, t मायनस t0. म्हणजे हे इक्वेशन तयार झालं, RT बरोबर R1 प्लस अल्फा t मायनस t0, हे इक्वेशन आलं. म्हणजेच हे इक्वेशन का कशाचं आहे, दिस इक्वेशन, याला आपण वर या ठिकाणी लिहितो. हे इक्वेशन म्हणजेच काय झालं, व्हेरिएशन ऑफ रेजिस्टन्स इन टेम्परेचर. म्हणजेच हा RT इक्वल टू काय लिहिता येईल, R इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा t मायनस t0, हे इक्वेशन होईल. या इक्वेशन मध्ये ह्या इक्वेशनला आपल्याला RT म्हणजेच काय, स्पेसिफिक रेजिस्टन्स, RT स्पेसिफिक रेजिस्टन्स, चेंज इन स्पेसिफिक रेजिस्टन्स, हा कशाने लिहितो आपण, रो ने रिप्रेझेंट करतो. आणि हा झाला R0 म्हणजेच हा काय झाला, स्पेसिफिक रेजिस्टन्स, आपण कशाने लिहितो, रो 0 ने लिहितो. म्हणून हे इक्वेशन काय चेंज झालं, या इक्वेशनला लिहिता येईल आपल्याला, या इक्वेशनला लिहिता येईल स्पेसिफिक रेजिस्टन्सला रो इक्वल टू काय लिहिता येते, रो 0 ब्रॅकेट मध्ये 1 प्लस अल्फा t मायनस t0, हे फायनल इक्वेशन आहे. हे इक्वेशन तुम्हाला पुस्तकामध्ये डायरेक्ट त्या ठिकाणी एक्सप्रेस केलेलं आहे. पहा, हे इक्वेशन या पद्धतीनं आलेलं इक्वेशन, त्यालाच आपण स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणतो. त्या ठिकाणी टेम्परेचर T0 आणि रो 0 इन द रेजिस्टिव्हिटी ऍट द chosen टेम्परेचर, त्या टेम्परेचरला आपल्याला chosen टेम्परेचरला आपल्याला ते लिहिता येईल. स्पेसिफिक रेजिस्टन्स आपण इक्वेशन काढलं, रो इक्वल टू RA डिवाइडेड बाय L काढलं. मग त्याची जर आपण किंमत टाकली तर आपल्याला त्या पद्धतीचं इक्वेशन्स आपल्याला मिळून जाते. हे डायरेक्ट इक्वेशन त्या ठिकाणी आपण काढलेलं आहे की स्पेसिफिक रेजिस्टन्स इक्वेशन या पद्धतीने आपण सॉल्व केलं आणि इक्वेशन्स आपण त्या ठिकाणी काढले. पण आता त्याच्यामध्ये आपण अल्फा काढतो. अल्फा म्हणजेच काय, अल्फा व्हॅल्यू कॉल्ड ॲज अ टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. इथं जो काय अल्फा आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे, दिस व्हॅल्यू ऑफ अल्फा. अल्फा इज अ टेम्परेचर कोएफिशियंट, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ resistivity, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टिव्हिटी. मग आता अल्फाची व्हॅल्यूचं इक्वेशन आपल्याला मॉडिफाय कसं करता येईल, व्हॅल्यू ऑफ अल्फा, त्या अगोदरच्या इक्वेशन वरून आपल्याला अल्फाची व्हॅल्यू काढता येईल. इथलचं इक्वेशन दिलेलं आहे, आपण हे इक्वेशन्स त्या ठिकाणी लिहूया. अल्फाचं इक्वेशन्स या ठिकाणी काय दिलेलं आहे, व्हॅल्यू ऑफ अल्फा. आपण पाहिलं RT मायनस R0, RT मायनस R0 बरोबर काय लिहिता येते, अल्फा इंटू R0 T मायनस T0 लिहिता येईल असं. मग याच्यावरून अल्फाची किंमत, अल्फा बरोबर काय लिहिता येईल, RT मायनस R0 डिवायडेड बाय R0 T मायनस T0 लिहिता येईल. दिस इज व्हॅल्यू. मग या व्हॅल्यू मध्ये आपण RT R0 ची किंमत टाकली तर तो स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे, रो मायनस रो 0 डिवायडेड बाय रो 0 इंटू
टी मायनस T0 असं तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल. म्हणजेच या ठिकाणी अल्फाचं इक्वेशन आपण या पद्धतीनं फाइंड आउट करतो. दिस इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा इक्वेशन. अल्फाचं इक्वेशन. अल्फा म्हणजेच काय या ठिकाणी टेम्परेचर कोएफिशियंट. हा टेम्परेचर कोएफिशियंट आपण त्या ठिकाणी अल्फाने रिप्रेझेंट करतो. तसंच या ठिकाणी रेजिस्टन्सची रेजिस्टिव्हिटी आपण युनिट आपण डिग्री सेल्सिअस किंवा डिग्री या ठिकाणी आपण देतो. अल्फा इज डिग्री सेल्सिअस पर और डिग्री केल्विन. पर डिग्री केल्विन किंवा पर डिग्री सेल्सिअस आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे ओहम मीटर. ओहम मीटर. ओहम मीटर ओहम मीटर गेट कॅन्सल. टी मायनस T0 डिवायडेड मध्ये आहे पहा. या ठिकाणी अल्फाचं युनिट कसं काढलं, हा ओहम मीटर मध्ये आहे. हा ओहम मीटर डिवायडेड बाय हा सुद्धा ओहम मीटर आणि टेम्परेचरचं डिग्री केल्विन म्हणजे काय 1 डिवायडेड बाय डिग्री केल्विन. म्हणजे अल्फाचं युनिट काय आलं पर डिग्री केल्विन. पर डिग्री केल्विन किंवा और पर डिग्री सेल्सियस. पर डिग्री सेल्सियस किंवा पर डिग्री केल्विन मध्ये या पद्धतीने आपल्याला त्याचं युनिट आपल्याला सांगता येते. आता याच्यावर आधारित आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम दिलेला आहे 11.7. पाहूया नेक्स्ट प्रॉब्लेम 11.7.